हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 5th स्टँडर्डचा EVS पार्ट 2चा 10th चॅप्टर जो आहे हिस्टॉरिक पिरियड तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 10th चॅप्टरला, हिस्टॉरिक पिरियड. तर हिस्टॉरिक पिरियड म्हणजेच काय तर ऐतिहासिक काळ. ओके, सो या चॅप्टरमध्ये आपण जे पॉईंट पाहणार आहोत ते आहेत व्हॉट इज कल्चर, म्हणजेच आपली संस्कृती म्हणजे काय. देन सेकंड वन, एन्शियंट सिव्हिलायझेशन्स इन रिव्हर व्हॅलीज, म्हणजेच नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती जी आहे तिच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. देन एन्शियंट रिव्हरराईन सिव्हिलायझेशन्स, मेसोपोटॅमिया, इजिप्त, चायना, हरप्पा. विविध संस्कृती जी आहे मेसोपोटॅमिया, इजिप्त, चीन, चायना आणि हडप्पा जी संस्कृती आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. देन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट, खेळ आणि मनोरंजन. ओके, सो लेट्स स्टार्ट. We have seen in lesson 2 that written records are available in the form of inscriptions, manuscripts, books, etc. for the historic period. आपण दुसरा चॅप्टर जो होता आपला सेकंड चॅप्टर यात हे पाहिलं होतं की इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथलिखित किंवा काही मॅन्युस्क्रिप्ट किंवा काही हस्तलिखित जे आहेत अशा माध्यमातून लिखित पुरावा जो आहे तो उपलब्ध होतो. ठीक आहे, आणि त्या काळाला आपण हिस्टॉरिक पिरियड असं म्हणतो. इन ऑल एन्शियंट सिव्हिलायझेशन्स द पार्ट ऑफ रायटिंग वॉज डेव्हलप्ड. दे यूज फुल्ली डेव्हलप्ड स्क्रिप्ट्स. In other words, with the rise of ancient civilizations, the new stone age came to an end and the historic period began. आणि जसजशी त्या संस्कृतीचा विकास होत गेला तसतशी त्याची जी लिपी होती या लिपीच्या आधारे जे लेखन केलं गेलं ते सुद्धा हळूहळू विकसित होत गेलं. ओके, म्हणजेच नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर जो न्यू स्टोन एज होता, नवाश्मयुग आपण म्हणतो, तो काळ संपून जो हिस्टॉरिक पिरियड आहे तो सुरू झालेला आहे. Then what is culture? Humans and all other animals are dependent on their environment and nature for satisfying their needs. म्हणजेच आपण ह्युमन, मानव आणि इतर जे प्राणी आहेत यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे किंवा निसर्ग आहे याच्यावरच अवलंबून राहावे लागते. However, other animals do not cause any significant change in their surroundings. For example, bears live in caves and monkey live on tree, but human build houses. It means that we human change the natural character of our surroundings to some extent. बाकी जे प्राणी आहेत, ठीक आहे, त्या इतर प्राण्यांना त्यांच्या ज्या गरजा आहेत ते भागवताना इतर प्राणी त्यांचा परिसर आणि निसर्ग या दोघांमध्ये फारसा फरक असा नाही करत. जसं एक्झाम्पल, अस्वल जो आहे तो गुहेत राहतो, माकड ट्रीवर झाडावर राहतो आणि माणूस मात्र घर बांधून राहतो. म्हणजेच काय तर माणूस जो आहे, ह्युमन जे आहे माणूस, त्याच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप जे आहे ते दरवेळेस काही प्रमाणात बदलत गेलं आहे. ओके, ह्युमन्स डू नॉट ईट देअर फूड इन इट्स नॅचरल फॉर्म ॲज अदर ॲनिमल्स डू. माणूस जे आहे, निसर्गात मिळणारे जे अन्नपदार्थ आहे तो इतर प्राण्यांप्रमाणे कच्चं खात नाही. ओके, दे रोस्ट ऑर कुक द फूड, ते भाजतो किंवा ते अन्न शिजवतो. ऑर इन अदर वर्ड्स दे प्रोसेस फूड स्टफ बिफोर इटिंग देम, किंवा विविध प्रकारे त्या पदार्थांवर प्रक्रिया करून ते अन्न जे आहे ते खाण्याची जी पद्धत आहे ती माणूस वापरतो. ओके, दे प्रोसेस मेनी सबस्टान्सेस इन अ सिमिलर मॅनर, आणि विविध वस्तू ज्या आहेत त्यांचा सुद्धा ते वापर करतात जेवण करताना. राईट,
दे वर्क ऑन स्टोन, मेटल एक्सेट्रा टू मेक टूल्स अँड व्हेरियस ऑब्जेक्ट. दगड आणि धातू यांचा वापर करून सुद्धा माणूस जे आहे आपलं जेवण जे आहे ते बनवतो. ओके. दे मेक पॉट्स, ब्रिक्स अँड मेनी अदर थिंग्स फ्रॉम क्ले. मातीपासून भांडी, विटा आणि इतर वस्तूसुद्धा माणसाने तयार केलेल्या आहेत. दे ऑब्टेन यार्न फ्रॉम कॉटन अँड वेव क्लोथ फ्रॉम द यार्न. कापसापासून सूत आणि त्या सुतापासून कापड जे आहे ते माणूस तयार करायला लागला. देन इन शॉर्ट, अकॉर्डिंग टू देअर नीड्स दे चेंज द फॉर्म ऑफ मटेरियल्स अवेलेबल इन नेचर. आणि त्याच्या गरजेनुसार निसर्गातून ज्या काही आपल्याला वस्तू मिळाल्या त्याचा त्याने त्या पद्धतीने चेंज करून त्याच्या गरजेनुसार ते वापरू लागला होता. दे नीड स्किल्स टू डू धिस. त्यांच्याकडे हे कौशल्य होतं. त्या एखाद्या रॉ मटेरियलचं एखाद्या फिनिश गुड्समध्ये कन्वर्ट करण्याचं त्यांच्याकडे ते कौशल्य माणसामध्ये होतं. देन दे नीड टू थिंक अँड प्लॅन बिफोर दे शेप एन ऑब्जेक्ट. प्रत्येक गोष्टीला आकार देण्यासाठी, प्रत्येक वस्तूला आकार देण्यासाठी त्यांना विचार करावा लागायचा. देन दे हॅव टू पुट इन एफर्ट्स टू ॲक्च्युअली शेप इट. आणि त्याच्यानंतर ती वस्तू प्रत्यक्षात तशी घडवण्यासाठी त्या माणसाला तितके श्रम जे आहेत ते करावे लागतात. एव्हरी जनरेशन हँडेड ओव्हर द नॉलेज ऑफ द आर्टिस्टिक स्किल अँड ट्रेडिशन्स टू द नेक्स्ट जनरेशन. प्रत्येक जनरेशन जे आहे, प्रत्येक पिढी जी आहे ती त्याच्या पुढच्या पिढीकडे त्याची कला, त्याची परंपरा ही सोपवते. ओके. अँड द वे ऑफ लाईफ फाउंडेड ऑन दॅट नॉलेज इज वॉट वी कॉल कल्चर. आणि त्यांना मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जी लाईफस्टाईल होती, जी जीवन पद्धत होती, यालाच आपण आपली संस्कृती असं म्हणतो. ओके. देन सेकंड, एन्शियंट सिव्हिलायझेशन्स इन रिव्हर व्हॅली. एन्शियंट सिव्हिलायझेशन्स इन रिव्हर व्हॅली. रिव्हर व्हॅली म्हणजेच नद्यांचे जे खोरे असतात ते, आणि एन्शियंट सिव्हिलायझेशन्स म्हणजेच तिथली नागरी संस्कृती. ओके. देन cultures which flourish in the new stone age were based on an agriculture way of life. नवाश्म युगात जी काही संस्कृती होती, कृषीप्रधान संस्कृती होती. ओके. नवाश्म युगातच ॲग्रिकल्चर जे आहे ते लोक करू लागली. ठीक आहे. तर ती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या ती संस्कृती त्यावेळेस होती. Fertile soil and constant water supply are essential for growing good crops. Fertile soil म्हणजेच जमिनीची जी सुपीकता आहे त्याच्यासाठी योग्य पद्धतीने पाणी मिळणं आणि खत मिळणं हे खूप गरजेचं असतं. Naturally, people in the new stone age established their village settlements on the bank of various rivers. जे न्यू स्टोन एजमधली जी लोकं होती, नवाश्म युगातील जी मानव होते, ते नद्यांच्या काठावर त्यांची जी घरं होती, त्यांचे गाव जे होतं ते नद्यांच्या काठावर त्यावेळेस वसलेलं असायचं. द न्यू स्टोन एज कल्चर्स फ्लरिश अलॉंग द रिव्हर बँक. आणि नद्यांच्या खोऱ्यांमध्येच नवाश्मयुगीन जी संस्कृती आहे तिचा विकास झाला. In course of time, new stone age cultures gave rise to early civilization. Increase in production due to various skill to use the wheel, flourishing trade, use of well-developed script, etc. आणि विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ किंवा चाकाचा उपयोग, व्यवहारातील जी भरभराट आहे, जी लिपी विकसित झाली तिचा उपयोग करणे इत्यादी गोष्टींमुळे त्या नवाश्म युगातील त्या न्यू स्टोन एजमधली जी संस्कृती होती त्या संस्कृतीमधून नागरी संस्कृती जी आहे ती उदयाला आली. वर द मेजर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द राईज ऑफ अर्ली सिव्हिलायझेशन. This civilization came into existence in roughly the same period, that is around 3000 BC in 4 regions of the world. आणि जगातील 4 प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात हे जे इसवी सन आहे
इसवी सनापूर्वी सुमारे 3000 वर्षापूर्वी ही जी नागरी संस्कृती आहे ही उदयाला आली. सॉरी. दे आर मेसोपोटेमिया, इजिप्त, द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड चायना. हे 4 कोणते उपखंड होते तर मेसोपोटेमिया, देन इजिप्त, भारतीय उपखंड आणि चायना हे 4 प्रदेश आहेत जिथे नागरी संस्कृती जी आहे ती उदयाला आली. Then the civilization in these 4 regions developed in river valley. Hence, they are known as riverine civilizations. आणि तिथली जी नागरी संस्कृती होती ती नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विकसित झाली. त्यामुळे या संस्कृतीला किंवा या प्रदेशातील जे नागरी संस्कृती आहे तिला रिव्हराईन सिव्हिलायझेशन्स असं म्हणतात. नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती असं म्हटलेलं आहे. द नेक्स्ट बघा, एन्शियंट रिव्हराईन सिव्हिलायझेशन्स, मेसोपोटेमिया, इजिप्त, चायना अँड हरप्पा. विविध संस्कृती जी आहे पूर्वीच्या काळाची मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि हडप्पामधली ती आपण बघूया. फर्स्ट मेसोपोटेमिया. मेसोपोटेमिया इज द नेम ऑफ रिजन अँड नॉट ऑफ एनी पर्टिक्युलर कंट्री. मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नाही आहे, हे प्रदेशाचे नाव आहे. ओके. इट मीन्स द लँड बिटवीन 2 रिव्हर्स. मेसोपोटेमिया म्हणजेच काय तर 2 नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे तो. Ancient Mesopotamia was the land between the 2 rivers, Tigris and Euphrates. These 2 rivers mainly flow through Turkey, Syria and Iraq. म्हणजेच काय तर नद्यांच्या 2 नद्यांमधला तो प्रदेश आहे. ओके, मेसोपोटेमिया जो आहे. आणि प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस. ओके, टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील जो प्रदेश आहे तो. या 2 नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान म्हणजेच टर्की, सिरिया अँड इराक या देशांमधून वाहतात. Then ancient Mesopotamia had great cities like Ur, Uruk, Nippur, etc. आणि मेसोपोटेमियामध्ये देन उरुक आणि निपूर यासारखी प्राचीन नगरे सुद्धा होती. These cities were home to very prosperous cultures. आणि या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती त्यावेळेस वास करत होती. ओके. सेकंड, इजिप्त. द रिव्हर नाईल फ्लोज थ्रू द ईस्टर्न पार्ट ऑफ द सहारा डिझर्ट इन द नॉर्थ ऑफ आफ्रिका. आफ्रिका खंडातून उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी जी आहे ती वाहते. ओके. वन ऑफ द एन्शियंट सिव्हिलायझेशन्स फ्लरिश अलॉंग इट्स बँक. इट इज नोन ॲज द इजिप्शियन सिव्हिलायझेशन्स. आणि तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती राहत होती. आणि या संस्कृतीचं नाव म्हणजेच काय, इजिप्तची प्राचीन संस्कृती म्हणजे इजिप्शियन सिव्हिलायझेशन्स. द नाईल गेट्स फ्लडेड एव्हरी इयर. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर यायचा. द लँड अलॉंग हर बँक्स हॅज बिकम व्हेरी फर्टाईल बिकॉज ऑफ द फ्लड डिपॉझिटेड. आणि नाईल नदीच्या काठावर जो काही गाळ ती आणून टाकत होते त्याच्यामुळे त्या काठाची जमीन जी आहे ती सुपीक झाली होती. ऑल्सो एन्शियंट इजिप्शियन यूज टू बिल्ड स्मॉल एम्बँकमेंट ऑन द रिव्हर टू स्टोअर द फ्लड वॉटर. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे जे लोक होते ते ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असत. आफ्टर द सॉइल इन द फ्लड वॉटर सेटल टू द बॉटम, द वॉटर वॉज यूज्ड फॉर इरिगेशन. आणि त्यातील गाळ खाली बसला की ते पाणी जे आहे ते सिंचनासाठी शेतात त्याचा वापर करायचे. ओके. देन नेक्स्ट, चायना. The ancient civilization of China developed and flourished in the valley of the Yangtze River.
चीनमधील होयांग हो हे या नदीच्या खोऱ्यात चीनची जी नागरी संस्कृती आहे तिचा विकास झाला. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द चायनीज ट्रेडिशन, अ किंग नेम्ड युहांगदी introduced agriculture, animal husbandry, wheeled carts and chariots, boats and clothing in China. आणि चायनीज जो चीनी परंपरेनुसार ह्युआंगदी जो आहे या राजाने शेती, पशुपालन, चाकांची वाहने, नौका आणि वस्त्रे इत्यादींची सुरुवात त्यावेळेस त्या नदीच्या खोऱ्याच्या या ठिकाणी केली होती. ओके. Chinese people believe that this queen invented the technique of silk production and silk dyeing. आणि त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे जे काम होतं किंवा ते तंत्र होतं ते शोधून काढले असे चीन लोक मानतात. ओके. लोयांग, बीजिंग अँड चांगान ही जी शहरं आहेत लोयांग, बीजिंग अँड चंगान अँड वर अमंग द इम्पॉर्टंट सिटीज ऑफ एन्शियंट चायना. ही चीनमधील त्यावेळच्या संस्कृतीतली महत्त्वाची शहरं आहेत. ओके. देन हडप्पा संस्कृती. द अर्लिएस्ट civilization on the Indian subcontinent is known as the हडप्पा civilizations. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे ही हडप्पा संस्कृती. देन इट फ्लरिश इन द इंडस व्हॅली. सिंधू नदी जी आहे या सिंधू नदीच्या खोऱ्यात या हडप्पा संस्कृतीचा विकास झालेला आहे. सिंधू नदीलाच इंग्लिशमध्ये इंडस व्हॅली असं म्हटलेलं आहे. इंडस इज द इंग्लिश वर्ड फॉर द नेम सिंधू. इंडस जे आहे ते इंग्लिश वर्ड आहे सिंधूसाठी. हरप्पा इन पंजाब अँड मोहेंजोदारो इन सिंध आर द टू सिटीज ऑफ हरप्पान सिव्हिलायझेशन्स टू बी डिस्कवर्ड फर्स्ट. पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही जी स्थळं आहेत ती या संस्कृतीसाठी प्रथम जी समोर आली ती ही स्थळं आहेत. ओके. इथून ती संस्कृती प्रथम दिसून आली. नाव दे आर इन पाकिस्तान आणि आता ती पाकिस्तानात आहे. ओके. लोथाल अँड धोलावीरा इन गुजरात अँड कालीबंगन इन राजस्थान आर अमंग द फेमस साइट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन इन इंडिया. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत, प्लेसेस. ओके. Then cities of this civilization are well known for their systematic town planning. आणि या संस्कृतीच्या नगरांची रचना जी आहे ती आखीव होती, एकमेकांना समांतर काटकोन छेदणारी होती. ओके. The houses were built in blocks created by parallel roads that cross each other at right angle. Huge granaries and spacious houses were the special features of these cities. There were bathrooms and latrine in every house and a covered drainage system which indicate a concern for public hygiene. They were carefully constructed private and public wells. The cities were divided into 2 to 4 parts, each with a separate fortification. आणि या संस्कृतीच्या नगराची रचना जी आहे ती आखीव होती, ती एकमेकांना समांतर होती, काटकोन छेदणारी अशी होती. त्याच्यानंतर काटकोन छेदणारे जे रस्ते होते त्या रस्त्यांमुळे चौकोनी जागेत घरे बांधली गेली आणि धान्यांची प्रचंड मोठी कोठारे जी आहेत की ती प्रशस्त घरे ही या नगराची वैशिष्ट्ये होती. सांडपाणी जे आहे ते वाहून नेण्यासाठी ड्रेनेज जे आहेत झाकलेली गटारे जी आहेत ती घरोघरी स्नानगृहे किंवा शौचालय अशा सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था त्यावेळेस इथे होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या.
त्याचसोबत नगराचे 2 ते 4 असे स्वतंत्र विभाग होते आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र असं त्याचं तटीबंध जे आहे ते असायचं. ओके. The characteristic earthen pots of the Harappan are well baked, red in color, and the beautiful designs like people leaves and fish scale. मातीची जी पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी जी आहे ती हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य होती आणि त्यांचा रंग जो होता तो लाल होता रंग. त्यावर पिंपळ पान किंवा माशांचे खवले यासारख्या आकृती काढून ती सुबक नक्षी काढलेली असायची. When tapped, these pots produce a metallic sound. जेव्हा आपण या वस्तूंवर जेव्हा आपण टॅप करायचो तेव्हा त्याच्यातून मेटलिक साऊंड एक आवाज जो आहे तो आपल्या कानी पडायचा. The Harappan craftsmen were highly skilled in making bronze objects and beads from semi-precious stone of various colors. आणि विविध प्रकारचे रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीची जे लोक होती ती अत्यंत कुशल होती. ओके. इथे आपण बघू शकतो इमेजमध्ये अ किंग हंटिंग अ लायन. कशा प्रकारे ती आकृती जी आहे ती रेस्लिंग इथे आहे. ओके. Then a game board and gamesmen found in an excavation at Ur, Mesopotamia, 2600 BC. ओके. 2600 BC मध्ये ऊर जे आहे मेसोपोटेमियामध्ये तिथे हा जो खेळ आहे गेम बोर्ड तो सापडलेला आहे. Then these things were in great demand in Mesopotamia. मेसोपोटेमियामध्ये या वस्तू ज्या आहेत इथे आपल्याला इमेजमध्ये दाखवल्या याची खूप मागणी होती, याची खूप डिमांड होती. द नेम्स ऑफ हरप्पन गॉड्स अँड गॉडेसेस आर नॉट एट नोन. हावेवर वी नो विथ द हेल्प ऑफ द हरप्पन सील्स अँड क्ले figurines that they worshipped Pashupati, lord of all living animals, and the mother goddess. मेसोपोटेमियामध्ये या सगळ्या वस्तूंची खूप मागणी होती आणि हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची तर आपल्याला माहिती जरी नसली तरी ती लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा जी आहे ती करत असावेत असे तिथे मिळालेले जे मातीच्या मूर्त्या किंवा जी मुद्रा होती त्या मुद्रानुसार त्या मुद्रांच्या आधारे हे असं गृहीत धरलं जातं, मानलं जातं. इथे आपण हरप्पन टॉयसुद्धा बघतोय, खेळणंसुद्धा बघतोय. Then archaeologists feel that this clay object found in excavation of Harappan sites were used as gamesmen. Gamesmen जे तयार केलं होतं तर त्यावेळेस अशा प्रकारची जी वस्तू होत्या त्या वापरल्या गेल्या होत्या. Then sports and entertainment, खेळ आणि मनोरंजन. There were a variety of sports and means of entertainment in the ancient civilizations. खूप खेळ आणि खूप मनोरंजनचे विविध प्रकार होते त्यावेळेस नागरी संस्कृतीत. हंटिंग अँड रेसलिंग वर द इम्पॉर्टंट वन. हंटिंग शिकार करणे आणि रेसलिंग कुस्ती हे 2 प्रकार प्रामुख्याने त्यावेळेस तिथे पाहिले जायचे. गेम्स प्लेड विथ द हेल्प ऑफ गेम बोर्ड्स अँड गेम्समॅन वर ऑल्सो पॉप्युलर. गेम जो होता तो गेम बोर्डच्या सहाय्याने तिथे खेळला जायचा आणि जे गेम्समॅन होते ते सुद्धा प्रचंड पॉप्युलर होते त्यावेळेस. इन एन्शियंट इजिप्ट पीपल प्लेड अ गेम दॅट वॉज सिमिलर टू चेस. एन्शियंट इजिप्तमध्ये माणसं जी खेळ खेळायची ती सिमिलर टू चेस, आपला जो बुद्धिबळाचा खेळ आहे त्याच्याशी सिमिलर होता, त्याच्या मिळता जुळत होता. दिस गेम वॉज प्लेड विथ अ गेम बोर्ड अँड गेम्समॅन. हा गेम बोर्डच्या सहाय्याने आणि गेम्समॅन म्हणजे समोर एक माणूस अपोजिट प्लेयर. देन इट वॉज नोन ॲज सेनात.
त्याला सेनात असं म्हणायचे ते. इन एन्शियंट चायना ऑल्सो देअर वर मेनी गेम्स प्लेड विथ बोर्ड्स अँड गेम्समॅन. आणि चायनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक गेम जे आहेत ते खेळले जायचे. सिमिलर गेम्स वर पॉप्युलर इन मेसोपोटेमिया अँड हडप्पन सिव्हिलायझेशन टू. आणि त्याचप्रमाणे मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा हे जे सोंगट्याचे खेळ जे आहेत ते प्रसिद्ध. Many toys are found in the excavation of Harappan sites. They include wheels, whistles, rattles, bullock carts, then animals and birds on wheels, etc. ज्यावेळेस उत्खनन होत होतं, म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या त्या स्थळांचे जे उत्खनन होत होतं त्यावेळेस मुलांची विविध प्रकारची खेळणीसुद्धा तिथे सापडली होती. त्यात मुलांच्या शिट्या किंवा खुळखुळे, बैलगाडी, चाकांवरचे प्राणी जे आहेत, पक्षी, अशा वेगवेगळ्या वस्तूंचा त्यामध्ये समावेश होता. म्युझिक अँड डान्स वर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन अर्ली सिव्हिलायझेशन्स. प्राचीन संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच म्युझिक आणि डान्स जे आहे याचं सुद्धा खूप महत्त्व होतं. दे वर ॲन इसेन्शियल पार्ट ऑफ सेलिब्रेटिंग अ फेस्टिवल. हे म्युझिक आणि डान्स जे आहे ते त्यांच्या फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी, एखादा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी खूप महत्त्वाचे असे पार्ट झाले होते. एन्शियंट पीपल यूज्ड मेनी टाईप्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ते अनेक प्रकारचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, अनेक जी वाद्य आहेत त्यांनी ती वापरली होती. इन Mesopotamia, a strange instrument known as balag was very popular. मेसोपोटेमियामध्ये बालक जे आहे या नावाचं जे वाद्य होतं ते खूप प्रचलित झालं होतं. ओके, स्ट्राइंग इन्स्ट्रुमेंट म्हणजेच तंतुवाद्य. ठीक आहे, इमेजमध्ये तुम्ही बघू शकता हे कसं आहे. ओके, बिसाइड्स इन्स्ट्रुमेंट्स लाईक cymbals, rattles, flute, drums, etc. वर ऑल्सो प्लेड. आणि याच्या व्यतिरिक्त झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल अशा प्रकारची सुद्धा तिथे जी आहेत वाद्य जी आहेत ती वाजवली जायची. द इजिप्शियन किंग्स वर नोन ॲज पेहराव्स ऑन द ओकेजन ऑफ सर्टन फेस्टिवल्स. The Pharaoh himself used to participate in the celebration and dance. आणि इजिप्शियन जो किंग होता, ओके, तो इजिप्शियन किंग जो आहे तो फ्लॅरो. ओके, फ्लॅरो असं या शब्दाचा उच्चार आहे, PHARAOHS, फ्लॅरोज. ओके, सो इजिप्तचा जो राजा आहे त्याला फ्लॅरो असं म्हणतात. आणि विशेष जे उत्सव असतात, वेगवेगळे जे प्रसंग असतात त्यावेळेस स्वतः तो फ्लॅरो जो आहे, जो राजा आहे, तो त्या डान्समध्ये सहभागी व्हायचा. द ब्रॉन्झ इमेज ऑफ अ डान्सर फाउंड इन द एक्सकॅव्हेशन ॲट मोहेंजोदाडो is evidence that dance was important in Harappan civilizations as well. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होतं. हे आपल्याला कसं कळालं तर मोहेंजोदाडो येथील जे उत्खनन होतं, इथे जे खोदकाम होतं त्या खोदकामात मिळालेल्या त्या नर्तकींच्या ज्या मूर्त्या होत्या, कास्याच्या, ब्रॉन्झच्या ज्या मूर्त्या होत्या त्यांच्या आधारे आपल्याला हे लक्षात येतं. Till now, we have learned in brief about the history of human civilizations from the Stone Age to the early civilizations. आत्तापर्यंत आपण अश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यापर्यंत कशी येऊन पोचली हे आपण आत्तापर्यंत या 6th स्टँडर्डमध्ये पाहिलं, वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये. नेक्स्ट इयर वी शॅल स्टडी इन डिटेल द हरप्पन सिव्हिलायझेशन्स दॅट डेव्हलप्ड in the Indian subcontinent. We shall also study the ancient history of India. आणि नेक्स्ट स्टँडर्डमध्ये म्हणजे इयत्ता 6वीमध्ये तुम्ही इंडियन सबकंटिनेंट जे आहेत, भारतीय उपखंड जे आहेत, या उपखंडात विकसित झालेली जी हडप्पा संस्कृती आहे याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहात. आणि त्याचसोबत एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे भारताची प्राचीन इतिहासाचा सुद्धा तुम्ही नेक्स्ट इयरमध्ये 6th स्टँडर्डमध्ये अभ्यास करणार आहात. ओके, आता इथे बघा बॅलॅक्सचं आपल्याला वर्णन दिलं आहे. अ म्युझिकल स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट मेड ऑफ गोल्ड नेम बॅलॅक
found in the excavations at the city of Ur, a Mesopotamia site. The balag has 11 strings. Its height is approximately 2.1 meter. It dates back to about 2650 BC. It was found in the burial of a Mesopotamia queen. Her name was Phoebe. आणि मेसोपोटेमियातील ऊर जे नगर होतं त्या नगराच्या उत्खननात हे सोन्याचं बॅलग जे आहे हे सापडलं होतं. ह्या बॅलगला 11 तारांचे वाद्य आहे हे, आणि त्याची उंची 2.1 मीटर आहे, आणि त्याचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्व 2650 असा होता. आणि चित्रातील बॅलग जे आहे फॉबी नावाच्या राणीच्या थगड्यातून मिळाले आहे. ओके, सो फ्रेंड्स, इथे आपला जो लास्ट लेसन आहे 5th स्टँडर्डचा हिस्टॉरिक पिरियड तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला चॅप्टर जो आहे तो आवडला असेल, आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.